नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी मनोज गांधी, मंडळ कृषी अधिकारी, चिपळूण, जिल्हा रत्नागिरी. आजच्या शेतीसमोरील सर्वात मोठे आव्हान म्हणजे वाढता उत्पादन खर्च, जमिनीची घटती सुपीकता आणि हवामान बदलामुळे निर्माण होणारी अनिश्चितता. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी नैसर्गिक आणि शाश्वत शेतीकडे वळणे ही काळाची गरज बनली आहे. यासाठी गोकृपा अमृतम हे एक प्रभावी जैविक द्रावण शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे. गोकृपा अमृतम मध्ये असणारे उपयुक्त सूक्ष्मजीव जमिनीतील सेंद्रिय पदार्थांचे विघटन करून पिकांना आवश्यक अन्नद्रव्य उपलब्ध करून देतात. त्यामुळे जमिनीची सुपीकता वाढते, मातीचे आरोग्य सुधारते आणि पिकांच्या मुळांची वाढ अधिक जोमदार होते. रासायनिक खतांच्या वाढत्या किमतीमुळे शेतीचा खर्च दिवसेंदिवस वाढत आहे. अशा वेळी गोकृपा अमृतमचा नियमित वापर केल्यास रासायनिक खतांवरील अवलंबित्व कमी होऊन उत्पादन खर्चात बचत होऊ शकते. यासोबतच पिकांची प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते, रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो आणि पिके प्रतिकूल हवामानाचा सामना करण्यास सक्षम बनतात. आज शेतकऱ्यांचा कल सेंद्रिय आणि विषमुक्त अन्नपदार्थांकडे वाढत आहे. त्यामुळे जमिनीतील उपयुक्त सूक्ष्मजीवांचे संवर्धन करून नैसर्गिक शेतीला चालना देणे अत्यंत आवश्यक आहे. गोकृपा अमृतमचा वापर जमिनीतील जैविक क्रिया वाढवून दीर्घकालीन उत्पादनक्षमतेस हातभार लावतो. कोकणातील भात, फळबागा, भाजीपाला तसेच इतर सर्व पिकांमध्ये गोकृपा अमृतमचा वापर करून शेतकरी चांगले परिणाम मिळवू शकतात. शेतकरी बांधवांनो, जमिनीचे आरोग्य जपा, उत्पादन खर्च कमी करा आणि पर्यावरणपूरक शेतीचा स्वीकार करा. लक्षात ठेवा, जमिनीला जीवन ठेवायचे असेल तर जमिनीतील सूक्ष्मजीव जीवन ठेवावे लागतील आणि त्यासाठी गोकृपा अमृतम सारखे जैविक पर्याय स्वीकारणे ही काळाची गरज आहे. अधिक माहितीसाठी आपल्या गावातील सहाय्यक कृषी अधिकारी किंवा कृषी विभागाशी संपर्क साधावा. धन्यवाद.